आणि महापौर मॅडम हा जो प्रस्ताव आलेला आहे 13 नंबरचा, माझा या प्रस्तावाला पूर्ण समर्थन आहे। खूप चांगला प्रस्ताव आहे। आदरणीय नाईक साहेबांनी जे निवडणुकीमध्ये शब्द दिला होता, वचन दिला होता, त्याची वचनपूर्ती आहे। या ठिकाणी मी ज्या प्रभागातून निवडून येतो, ज्या विभागातून निवडून येतो, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे 2 शाळा आहेत। एक मराठी माध्यमची शाळा आहे आणि एकमेव उर्दू माध्यमची शाळा ती माझ्या विभागामध्ये येते। मराठी मीडियम ही कालांतराने त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली राजू रॉबिन मडवी यांच्या वॉर्डमध्ये, पण ती तिकडे झाल्याच्या नंतर तिकडे जी जुनी सुविधा होती, आता या निर्णय खूप चांगला आहे। आदरणीय सागरजी नाईक यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला तो खूप चांगला आहे। माझी मागणी आहे की समांतराने त्या ठिकाणी ते सर्व सुविधा उपलब्ध झाले पाहिजेत। जसं की आता त्या मराठी माध्यममध्ये माझ्या बोनकोडे गावातील शिवाजीनगर, रामनगर, पॉकेट एरिया या ठिकाणी सर्वसामान्य घरातली मुलं शिक्षण घेत आहेत। ते शिक्षण घेत असताना तिकडे त्यांना त्या सुविधा सर्व उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि हे उपलब्ध करणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे। खूप वर्ष झाले ती वास्तू जुनी आहे, जी बिल्डिंग आहे तिकडे ती जुनी आहे। त्या ठिकाणी जर सर्व सुविधा उपलब्ध करून दिले तर आमचे जे तिकडे सर्वसामान्यांची मुलं आहेत त्यांना ते खूप चांगला एक निर्णय होईल त्यांच्यासाठी। तसेच माझी ती उर्दू शाळा आहे, त्या उर्दू शाळेमध्ये ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कालीन शाळा होती। त्या ठिकाणी 2 रूमची शाळा होती। ते 2 रूमच्या शाळेच्या साठी जागा नव्हती, तर आमचे आजोबा पोलीस पाटील हसनमिया पटेल यांनी जागा दान केली होती। त्या ठिकाणी 4 रूमची शाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती। 4 रूमची शाळा झाल्याच्या नंतर तिकडे आता 1000च्या वर पटसंख्या जास्त झालेली आहे आणि तिकडे जागा अपूर्ण परत आहे महापौर मॅडम। तर या ठिकाणी माझी मागणी आहे की ते मुलांना जो बसण्यासाठी जागा कमी परत आहे, तर कुठेतरी ती म्हणजे महापालिकेने त्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती, पण आता पटसंख्या वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता इंग्रजी माध्यमची शाळा करत आहोत। कारण माझ्याच प्रभागामध्ये CBSE शाळा ही चालू झाली होती आणि मला माहित आहे की किती मुलं त्या ठिकाणी माझ्याकडे यायची, त्यांचे पॅरेंट्स यायचे आणि ते मला बोलायचे की आमच्या मुलाला या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, पण तिकडे ॲडमिशन खूप कमी असायचे। 180 पर्यंत आपण ॲडमिशन करून घ्यायचो, त्याच्यामुळे 1500 लोक तिकडे अर्ज करायचे त्यांच्या मुलाला तिकडे ॲडमिशन पाहिजे म्हणून। पण तिकडे आपण 180 ॲडमिशन घ्यायचो म्हणून सर्वांना ॲडमिशन भेटायचे नाही आणि ॲडमिशन नाही भेटत होते म्हणून किती पॅरेंट्स लोकांना त्याचा दुःख पोचत होता की म्हणजे त्यांचा मुलगा इंग्रजी माध्यममध्ये शिक्षण घेत नाहीये, ते इंग्रजी माध्यममध्ये त्यांना ॲडमिशन भेटत नाहीये। तर आज ते हे जे धोरण आलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटते सर्वांना याचा फायदा होईल आणि जे पॅरेंट्स त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यममध्ये शिकवायचं आहे त्यांचा तो स्वप्न पूर्ण होईल। मी सागरजी नाईक यांचं अभिनंदन करतो। तसेच जे उर्दू शाळा आहे ती उर्दू शाळेला जागा कमी पडत आहे। माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून की त्या ठिकाणी कुठला तरी प्लॉट घेण्यात यावा। माझी मागणी काय आहे महापौर मॅडम की विषयांतर होते बरोबर आहे, मी हे नाही बोलत की मी प्रशासकीय जेव्हा राजवट होती तेव्हा जाऊन त्यांना भेटलो होतो आयुक्त साहेबांना, त्यांना पण सांगितलं होतं हे, पण त्यांनी 5 वर्षांमध्ये काय केलं नाही। आता सागरजी यांच्या माध्यमातून किंवा महापौर मॅडम आपण इकडे बसलेले आहेत की नक्कीच या शाळेचा विचार आपण करायला हवा। त्या ठिकाणी कुठला तरी प्लॉट घेऊन त्या ठिकाणी ते आपण त्याची जे मुलं आहेत जास्त आहेत त्यांना ते तिकडे न्याय देण्याचं काम कराल।